हत्तूर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्या गटाचे राजशेखर भरले तर उपाध्यक्षपदी अब्दुल गनी शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे। तालुक्यातील सर्वात जुनी सोसायटी म्हणून या सोसायटीकडे पाहिले जाते। येथील सोसायटीवर गेल्या 20 वर्षांपासून पाटील, भरले, सतुबर आणि वाले गटाची सत्ता आहे। येथील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची आज बुधवार रोजी निवड झाली आहे। नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, अमोल कारंडे आणि सेनेचे उपजिल्हाप्रमुख अन्नप्पा सतुबर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आले। निवडीनंतर अध्यक्ष राजशेखर भरले 3 वर्ष, उपाध्यक्ष अब्दुल गनी शेख, भीमाशंकर सतुबर, भैरप्पा मेत्रे, अशोक पाटील, राजशेखर वाले, मीनाक्षीताई कनपडियार, सोमशेखर पाटील, सिद्धराम हविनाळे, प्रकाश कुलकर्णी, विकास पाटील, प्रकाश शेतसंदी, राजश्री तमशेट्टी, सूर्यकांत नाईकवाडे, महांतप्पा उपासे आदी संचालकांचेही सत्कार करण्यात आले। यावेळी दिलीप हत्तूरकर, सोमनिंग कनपडियार, श्रीशैल अकळवाडे, शिवानंद पाटील, इरण्णा मेत्रे, भीमाशंकर पाटील, पटे वडियर, बापूराव उपासे, सूर्यकांत नाईकवाडे, अण्णाराव पाटील, नागनाथ गुंडू, आनंदराव चिडगुंपी, सुकूर सगरी, रेवणसिद्ध डोळे, बप्पा वाले, अप्पासाहेब पाटील, गुरप्पा कुलकर्णी, रावसाहेब वनमाने, अमजद नदाफ, दिलीप हत्तूरकर, गुरप्पा पटेवडियर, ॲडव्होकेट राजू राठोड, रमेश चव्हाण यांच्यासह अन्य उपस्थित होते। निवडणूक निर्णय अधिकारी आणि सुनील माने, सेक्रेटरी शशिकांत मठपती यांनी काम पाहिले। सतरा 7/2024 रोजी हत्तूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीच्या कार्यक्रम संबंधी विशेष बैठक घेण्यात आली। या आमच्या हत्तूर विविध कार्य सोसायटीच्या मागील 2 वर्षाखाली निवडणुका होऊन सूर्यकांत पाटील व मी स्वतः व आमचे काही नेते मंडळी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनल निवडून आला। त्यामध्ये मागील 2 टर्ममध्ये 2 चेअरमन व्हाईस चेअरमन आम्ही निवडलेले आहे। आज मात्र राजशेखर मल्लेशी भरले त्यांना चेअरमन व अब्दुल गनी कमाल साहेब शेख यांना व्हाईस चेअरमन हा निवडीचा कार्यक्रम झाला। यामध्ये अध्यक्ष अधिकारी म्हणून सहकार खात्याचे सुनील माले उपस्थित होते आणि आमच्या नेते सूर्यकांत पाटील आणि विशेषतः म्हणजे आजचा हा विशेष सभा सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष एक दानशूर व्यक्ती आणि हॉस्पिटलचे चेअरमन युवराज भैया राठोड व उद्योगपती अमोल बापू कारंडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आजचा चेअरमन व्हाईस चेअरमन निवड झाला। त्याबद्दल मी त्या 2 नेत्यांचं मी आमच्या सोसायटीच्या वतीनं ग्रामस्थांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो आणि सर्व सभासदांचं, ग्रामस्थांचं, उपस्थितांचं मी मनपूर्वक आभार मानतो।